नमस्कार मित्रांनो, बघू शकता पुण्यामध्ये कसं पाऊस झाला आहे, भरपूर पाऊस झाला आहे 2-3 दिवसापासून. भरपूर म्हणजे नद्या नाले पूर एकदम एकदम म्हणजे सोसायटीमध्ये पण पाणी घुसलं आहे. संपूर्ण बघू शकता जलमय झालं आणि कमरेचं पाणी साचलं आहे आपल्या घरकुलमध्ये पुणे चिखली येथे. तर संपूर्ण नदी नाले इंद्रायणी नदी तर फुल झाले मित्रांनो. आमच्या इकडे पण बघू शकता कशा प्रकारे पाणी फुल झालं आहे. तर जाण्यासाठी मार्ग बंद आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर घराच्या बाहेर निघत असाल तर व्यवस्थितपणे निघा, जेणेकरून जिथं पाणी नाही तिथं तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे आमच्याकडे पाणी साचलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे कशा प्रकारे पाणी साचलं आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नंतर 74. तर मित्रांनो बघू शकता, तर पुण्यामध्ये जोरात पाऊस चालू आहे आणि सगळ्या भागामध्ये असाच पाऊस चालू आहे. तर बघू शकता नदीचं स्वरूप आहे इथं बिल्डिंगामध्ये. आणि हे मित्रांनो घरकुल आहे चिखलीमध्ये. तर चिखलीमध्ये बघू शकता संपूर्ण अशी नदी तयार झाली आहे पाण्याखाली. एकदम भरपूर म्हणजे टोंगळा एवढं पाणी गेलं आहे मित्रांनो. बघू शकता मुलं चालले आहेत पाण्यामधनं. आणि जाण्याकरिता म्हणजे हा मार्ग मेन आहे घरकुलातून स्पाईन रोडला जाण्यासाठी. संपूर्ण इथं दुकानं असतात भाजीपाल्याचे. बघू शकता भाजीपाल्याचे दुकानं पण पाण्याखाली गेले आहेत. आणि भरपूर आता 3 दिवस झाले पाऊस चालू आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे एकदम जोरात पाऊस चालू आहे. आणि अजून परत पाऊस चालू झाला आहे. तर पाणी जाण्यासाठी मार्ग नाही मित्रांनो इथं. तर भरपूर म्हणजे असं संपूर्ण नदी नाले एक झाले आहेत, जेणेकरून पाण्याला अजिबात मार्ग नाही भेटेनं कुठे जाण्यासाठी. तर बघू शकता कशा प्रकारे पाऊस चालू आहे तो जोरात. आणि हा संपूर्ण एकदम नदीसारखा एक भाग झाला आहे. आणि संपूर्ण सोसायटी बघू शकता तुम्ही. तर हा संपूर्ण रस्ता आहे येण्यासाठी. आणि संपूर्ण असं जेवढं घरकुल आहे तेवढं पूर्ण घरकुल हे पाण्याखाली गेलं आहे मित्रांनो. बघू शकता. तर तुम्हाला मी दाखवत आहे कशा प्रकारे पाणी गेलं. तर हे बघू शकता संपूर्ण रस्ते एकदम पाण्याखाली झाले आहेत. तर जाण्यासाठी अजिबात मार्ग नाही मित्रांनो. बघू शकता किती हे टोंगळ्या एवढं पाणी साचलं आहे. बघू शकता समोरून जे माणूस येत आहे ते संपूर्ण टोंगळ्याखाली एकदम गेला आहे. बघू शकता. तर रिक्षा पण जाण्यासाठी एकदम मार्ग नाही. बघू शकता किती मोठा मार्ग आहे तर पाण्याखाली एकदम जाण्यासाठी. तर पूर्ण एकदम जलमय झालं मित्रांनो. हे संपूर्ण रस्ते एकदम फुल ओलांडून पाण्याखाली गेले आहेत. तर बघू शकता कसं. तर वाट काढण्यासाठी पण मार्ग नाही मित्रांनो. एवढं पाणी भरपूर जमा झालं आहे तर घरकुलमध्ये. आणि संपूर्ण पाणी एकदम पाण्याखाली गेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला पाणी मी दाखवत आहे घरकुलामध्ये. बघू शकता कशा प्रकारे आमच्या इकडं पाणी एकदम साचलं आहे. तर तुमच्या इकडं भागामध्ये जे कसं पाणी साचलं असेल ते मी कमेंट करून मला सांगू शकता मित्रांनो. आणि सेफ्टी घ्या मित्रांनो, जेणेकरून घराच्या बाहेर निघण्याचं एकदम टाळा. आणि निघता वेळेस रस्ता बघा कोणता क्लिअर आहे, जेणेकरून तुम्हाला जाण्यासाठी मार्ग भेटेल मित्रांनो. बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो भरपूर पाण्याची फुल पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे एकदम पाणी भयंकर पाऊस चालू आहे पुण्यामध्ये. बघू शकता तुम्ही. तर बाईक पण जात नाही मित्रांनो, रिक्षा बी जात नाही रस्त्यानं. संपूर्ण पाणीच पाणी झालं आहे. बघू शकता तुम्ही. तर टोंगळ्या एवढं पाणी एकदम झालं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. पूर्ण दुकानं एकदम पाण्याखाली गेले आहेत भाजीपाल्यांचे संपूर्ण. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता पाणी साचलं आहे संपूर्ण. आणि एकदम रस्ते बंद झाले आहेत पुण्यामध्ये. संपूर्ण एकदम परिस्थिती बेकार चालू आहे मित्रांनो पुण्यामध्ये. तर जर तुम्ही घराच्या बाहेर निघत असाल तर व्यवस्थितपणे निघा मित्रांनो. आणि स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून गाड्या तुम्हाला जिथं जास्त पाण्यात जाणार नाही तिथं अजिबात घालू नका. आणि चांगला रोड बघा, जेणेकरून तुमची गाडी पण निघाल आणि तुम्ही सुरक्षित राहा. आणि रोडनं म्हणजे विचारू नका, भयानक असा पाऊस चालू आहे. आणि पावसामुळे एकदम रोड भयानक नदी एक स्वरूप झालं आहे रोडनं. बघू शकता पाऊस. आणि संपूर्ण असं रोड म्हणजे कळत नाही की कोणता रोड आहे तर काय आहे तर. आणि 3 दिवस झाले असं पाऊस चालू असल्यामुळे काही घराच्या बाहेर काही निघता येईना मित्रांनो. आणि भरपूर पुण्यामध्ये पाऊस चालू आहे. आणि इंद्रायणी नदी तर विचारू नका, इंद्रायणी नदी तर फुल एकदम झाली आहे. आणि परत देऊगावमधलं पण नदी मित्रांनो फुल झाली आहे. आणि संपूर्ण ब्रिज पाण्याखाली गेले आहेत. बघू शकता. गाड्याला मार्ग काढण्यासाठी पण परिस्थिती गंभीर आहे मित्रांनो. एवढा पाऊस चालू आहे पुण्यामध्ये. बघू शकता तुम्ही. तो संपूर्ण हा रोड एकदम पाण्याखाली गेला आहे. बघू शकता तुम्ही. तर स्पेशल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आणला आहे की जेणेकरून तुम्ही सावधगिरी झाले पाहिजेत या व्हिडिओ बघून. तर गाड्या मित्रांनो व्यवस्थित चाला आणि सुरक्षित जा मित्रांनो, जेणेकरून पाऊस चालू आहे जोरात. आणि पावसाच्या बाहेर निघायचं तर शक्यतो टाळा. आणि जर निघले तर एकदम रस्ता तरी क्लिअर बघा, जेणेकरून तुम्ही तिथून जाऊ शकाल. तर बघू शकता ही गाडी पण चालू आहे मित्रांनो या रोडमधनं. आणि पाणी तर काही गाड्या तर बंद पडल्या आहेत असे मित्रांनो. बघू शकता पाणी कसं वाहते रोडून.
एकदम नदीसारखं पाणी वाहा लागलं आहे रोडून, बघू शकतो मी. तर भयानक पाऊस चालू आहे मित्रांनो पुण्यामध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा. मी तर नंदू या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. चला तर